नमस्कार मित्रांनो. आजच्या या अनोख्या सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, कल्पना करा तुम्ही रात्री झोपलेले आहात आणि सकाळी उठल्यावर तुमच्या एआय एजंटने तुमचे सगळे कामं करून टाकलेले आहेत. तुमच्यासाठीचे सगळे ईमेल त्याने चेक केलेले आहेत. त्याच्यासाठी त्याने मेसेज ड्रॉप करून ठेवले आहेत. तुमचं Google शीट अपडेट करून ठेवलंय. तुमचं शेड्यूल कॅलेंडरमध्ये सगळं लिहून ठेवलंय आणि तुम्ही उठल्यावर ते सगळं तुमच्या समोर तो ठेवतोय, की तुमचं सगळं काम रेडी आहे. आणि हे आता शक्य आहे एआयच्या मदतीने. हो. आणि हे सगळं कोण करणार आहे? तर हे करणार आहे Google Gemini. Google Geminiचा एक लेटेस्ट फीचर जो Google Spark या नावाने त्यांनी लॉन्च केला. सुरुवातीला हे फक्त काही देशांमध्ये होतं, जसं की यूएसमध्ये वगैरे फक्त हे फीचर दिलं गेलं होतं. आणि जे अल्ट्रा युजर्स होते, अल्ट्रा सबस्क्रिप्शन ज्यांच्याकडे होतं जेमिनीचं, त्यांना फक्त हे फीचर वापरता येत होतं. आणि आनंदाची बातमी अशी आहे, की हे फीचर आता आपल्या भारतात देखील लॉन्च झालेलं आहे आणि आपल्या भारतातल्या प्रो सबस्क्रिप्शनवाल्या लोकांना हे फीचर मिळतंय. आता हे प्रो सबस्क्रिप्शन जे आहे, ते तुम्हाला जिओच्या कार्डवर फ्री मिळतंय. म्हणजे जवळपास ते आपल्याकडे सगळ्यांकडेच आहे. म्हणजे तुम्ही जिओचा ₹349 चा रिचार्ज केला, तर तुम्हाला याचं जेमिनीचं प्रो सबस्क्रिप्शन फ्री मिळतंय. आणि त्या प्लॅनवर तुम्हाला आता हा जो जेमिनी स्पार्क आहे, हा वापरता येणार आहे. अजून एक गुड न्यूज तुम्हाला देतो, की जेमिनीने म्हणजे Googleने काय केलंय, की त्यांच्या जेमिनीमध्ये आता व्हिडिओ ऑप्शन जो आहे, तो फ्री करून दिला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला फक्त पेड सबस्क्रिप्शनमध्ये ज्यांच्याकडे प्रो किंवा दुसरे सबस्क्रिप्शन असतील, त्यांनाच फक्त व्हिडिओ ऑप्शन दिसत होता जेमिनीमध्ये. परंतु आता फ्री युजर जे आहेत जेमिनीचे, त्यांना देखील व्हिडिओ तयार करता येऊ शकतायत. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हे सगळे फीचर जे आहेत, ते एक्सप्लोर करणार आहोत. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला एक गुड न्यूज देऊ इच्छितो. कोडिंग कट्टाच्या माध्यमातून आपण एक एआय मास्टर कोर्स रन करत असतो. त्याच्या आत्तापर्यंत जवळपास 5 बॅचेस आपल्या पूर्णत्वाकडे आलेल्या आहेत. 5 बॅचेस आपल्या झाल्यात आणि आता 6वी बॅच 10 ऑगस्ट पासून आपण सुरू करतो आहोत. हा जो कोर्स आहे, हा सगळ्यांसाठी खूप सुंदर असा कोर्स आहे. म्हणजे आम्ही त्या कोर्सला डिझाइन करताना सगळ्यांचा विचार करून तयार केलेला आहे. हा एआय मास्टर कोर्स जो आहे, याच्यामध्ये अगदी आपण एआयच्या बेसिक गोष्टींपासून तर ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आपण शिकणार आहोत. जसं की ChatGPT, त्याचबरोबर Google Gemini, हे सगळे टूल्स आपण कव्हर करूच. परंतु याच्यानंतर आपण बघणार आहोत जनरेटिव्ह एआय म्हणजे काय? जनरेटिव्ह एआयचे कन्सेप्ट कसे आहेत? वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट जनरेशन कसं केलं जातं? त्याचबरोबर एजंटिक एआय म्हणजे काय? एजंटिक एआय म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःचे एआय एजंट्स क्रिएट करू शकतात आणि तुमच्या पर्सनल कामामध्ये त्यांना तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर आपण एआय ऑटोमेशन देखील या कोर्समध्ये कव्हर करतो. जसं की Make.com, त्याचबरोबर Zapier किंवा N8n, हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला वर्कफ्लो पूर्ण ऑटोमेट करू शकतो. असा हा कंप्लीट कोर्स तुम्हाला या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने देतो आहोत. या कोर्सची ॲक्चुअल फीज ₹10,000 आहे. परंतु कोडिंग कट्टाच्या आपल्या सबस्क्रायबरसाठी मी त्या कोर्सला 50% डिस्काउंट देत असतो आणि मग हा संपूर्ण कोर्स तुम्हाला फक्त ₹5,000 मध्ये करता येईल. हा पूर्ण 3 आठवड्याचा कोर्स आहे आणि या 3 आठवड्यामध्ये दररोज 2 तास लाईव्ह सेशन्स आपण घेतो आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग्स आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा अवेलेबल करून देतो. आणि लिमिटेड लोकांसाठी आपण ह्या कोर्सला ॲडमिशन देत असतो. तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर मग हा माझा WhatsApp नंबर आहे. याच्यावर मला मेसेज करा. कोर्सचं डिटेल मी तुम्हाला देतो आणि लक्षात ठेवा 10 ऑगस्टपासून त्याची नवीन बॅच सुरू होते आहे आणि त्याला तुम्ही नक्की एनरोल करा. चला आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. बघा आता मी तुम्हाला Google Geminiचं हे फ्री अकाउंट दाखवतोय. म्हणजे मी याच्यात कुठलंही सबस्क्रिप्शन वगैरे नाही घेतलेलं. हे माझं फ्री Gemini अकाउंट आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, की Geminiच्या फ्री व्हर्जनमध्ये सुद्धा आता व्हिडिओ आपल्याला तयार करता येते. इथे प्लस बटनला तुम्ही क्लिक करून बघा. इथे तुम्हाला आता एक क्रिएट व्हिडिओ ऑप्शन दिसायला लागलाय बघा. हा सुरुवातीला नव्हता. जेव्हा तुम्ही फ्री अकाउंटमध्ये ॲक्सेस करत होते, तेव्हा व्हिडिओ ऑप्शन फक्त पेडमध्ये दिसत होता. पण आता तो फ्रीमध्ये दिसतोय आणि इथून तुम्ही एक व्हिडिओ तयार करू शकतात. आता आपल्याला जे काही व्हिडिओ बनवायचे आहे, त्याचा प्रॉम्प्ट या ठिकाणी आपण फक्त टाकायचा आणि व्हिडिओ जनरेट होते. मी सिंपल जस्ट डेमो म्हणून एक फक्त प्रॉम्प्ट देतो. मी त्याला सांगतो इथे, क्रिएट अ व्हिडिओ ऑन इंडियन विलेज
इंडियन विलेज स्कूल एखाद्या ग्रामीण भागातली शाळा आहे. इंडियन विलेज स्कूल इन विच स्टुडंट्स आर लर्निंग फ्रॉम टीचर 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 से आता टीचर विद्यार्थ्यांना काहीतरी मराठीमध्ये डायरेक्ट सांगतात. टीचर स्पीक इन मराठी अँड वेलकम ऑल स्टुडंट्स. हा ना, शिक्षक मराठीमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करताय असा एक सिंपल व्हिडिओ आपण तयार करतोय. ठीक आहे, आता मी इथे हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर ही व्हिडिओ जी आहे ती जनरेट होईल. म्हणजे हा ऑप्शन जे फ्रीमध्ये जेमिनी वापरत होते त्यांना हा ऑप्शन पूर्वी दिसत नव्हता. आता तो आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा दिसतोय आणि एक व्हिडिओ मी तयार पण करतोय बघा या ठिकाणी. आता व्हिडिओ तयार झाली की मग आपण बघूयात. हे बघा, आपली व्हिडिओ क्लिप जी आहे ती तयार झालेली आहे. आपण हिला प्ले करून बघूयात. आता अगदी मराठीमध्ये डायलॉग असेल बघा. नमस्ते मुलांनो, तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठी शिकूया. मराठी शिकूया. की भारतातल्या ग्रामीण भागातली शाळा जशी आहे त्याने छान व्हिडिओ बनवला. म्हणजे असं नाही की फ्री मध्ये आहे म्हणून त्याची क्वालिटी वगैरे खराब असेल. सुंदर क्वालिटी, सगळ्या गोष्टी छान या ठिकाणी तयार होत आहेत. आणि अशा प्रकारे आता फ्री मध्ये गुगल जेमिनी तुम्हाला व्हिडिओ बनवायला मदत करतो आहे आणि नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घ्या. चला, आता आपण त्याचा जो दुसरा ऑप्शन आहे जेमिनीचा स्पार्क नावाचा ऑप्शन, तो आपण या ठिकाणी आता एक्सप्लोर करूयात. आता मी माझं एक पेड अकाउंट आहे, त्या अकाउंटला मी जातो आणि तुम्हाला या पेड अकाउंटमध्ये आता स्पार्क ऑप्शन फ्रीमध्ये नाहीये. तुमच्याकडे जेमिनीचं प्रो सबस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला मिळतो. आणि मी सांगितलंय की पूर्वी फक्त अल्ट्रा सबस्क्रिप्शन ज्यांच्याकडे होतं त्यांनाच फक्त हा ऑप्शन होता. आणि पहिली गोष्ट, भारतात तर तो नव्हताच अवेलेबल. आता तो भारतात उपलब्ध झाला आहे आणि आपल्या प्रो प्लॅनमध्ये तो फ्री आहे. आता माझा बघा, हा प्रो प्लॅन आहे आणि इथे हा स्पार्क नावाचा टॅब दिसतोय बघा. आपण जेव्हा चॅट ऑप्शन यूज करतो तेव्हा इथे काय होतं, हा आपण रेग्युलर वापरतोय. तुम्ही इथे प्रॉम्प्ट देतात, एआय तुम्हाला उत्तर देतो आणि परत तुम्ही पुढचा प्रॉम्प्ट देतात, पुन्हा तो आपल्याला रिझल्ट देतो. म्हणजे इथे आपण प्रॉम्प्ट द्यायचा, तो आपल्याला रिझल्ट देत असतो. पण स्पार्कमध्ये वेगळं आहे. स्पार्कमध्ये काय आहे, तुम्ही त्याला टास्क देतात. इथे बघा, इथे त्यांनी डिस्क्राईब टास्क म्हटलं, इथे प्रॉम्प्ट नाहीये. चॅटमध्ये काय होतं बघा, इथे इथे तो आस्क जेमिनी असं म्हणतो. म्हणजे तुम्ही जेमिनीला विचारा, तो तुम्हाला उत्तर देईल. पण जेव्हा तुम्ही स्पार्कमध्ये येतात तेव्हा तो काय म्हणतो बघा, क्रिएट अ टास्क किंवा डिस्क्राईब अ टास्क. म्हणजे तुम्हाला काय काम करून घ्यायचंय हे तुम्ही इथे सांगतात. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्हाला आपले जवळपास सगळेच ऍप जे आहेत ते कनेक्टेड असतात. आणि तुम्ही इथे कनेक्टेड ऍप्समध्ये जर गेला तर तुम्हाला इथे गुगलचे जे ऍप्स आहेत ते सगळे इथे कनेक्टेड असतात बघा. जेव्हा तुम्ही स्पार्क ऑन करतात, तुम्हाला जर वाटलं त्याला ऍक्सेस नाही द्यायचा, तुम्ही त्यावेळेला हे बंद करू शकतात. म्हणजे हे जर मी बंद केलं तर तो डिस्कनेक्ट करून टाकेल. पण आपल्याला त्याला अलाउ करावं लागेल तर हे सगळे ऍप जे आहेत ते वर्किंग मध्ये येतील. मग तुम्ही तुमचा जीमेल अकाउंट आहे, तुमचा गुगल डॉक आहे, गुगल ड्राईव्ह आहे, त्याच्यानंतर तुमचा गुगल कीप आहे, युट्यूब म्युझिक आहे आणि अजून एक्स्ट्राचे काही ऍप्स तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट करता येतात. हे तुम्ही इथे कनेक्ट करू शकतात. आता इथे अजून 3 ऑप्शन आहेत, शेड्यूल, स्किल आणि कनेक्टेड ऍप्स. हा आपण नंतर बघू. सध्या आपण इथे टास्क ऑप्शन मध्ये आहोत आणि तुम्हाला एखादा स्पेसिफिक टास्क जो आहे तो करता येणार आहे. लक्षात ठेवा, 4 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करता येतात. तुम्ही आता एक टास्क त्याला देतात करायला आणि शेड्यूल, स्किल आणि कनेक्टेड ऍप्स हा एक वेगळा पार्ट आहे. बघा, आता मी त्याला एक टास्क असा देतो की त्याने आज मला ज्या लेटेस्ट 5 न्यूज असतील एआय शी रिलेटेड त्या शोधून आणायच्या आहेत आणि त्याचं मला एक गुगल शीट बनवून द्यायचंय त्याने. त्या गुगल शीटमध्ये त्या सगळ्या 5 न्यूज ज्या आहेत त्या त्याने स्टोअर करून द्यायच्या. ठीक आहे, मी आता इथे समोर डेमो दाखवतोय म्हणून मी असं देतोय. तुम्ही त्याला शेड्यूल जर केलं तर तुम्ही त्याला सांगू शकतात की दररोज सकाळी 9 वाजेला 9:10 तुम्हाला जो टायमिंग द्यायचा आहे, किंवा मॉर्निंग म्हणा तुम्ही, की डेली मॉर्निंगला त्याने तुम्हाला 5 लेटेस्ट एआय न्यूज दाखवायच्या आहेत किंवा त्या तुमच्या गुगल शीटमध्ये टाकायच्या आहेत. तुम्ही जर असं शेड्यूल करून दिलं तर दररोज सकाळी तो आपल्याला ते आणून देऊ शकतो. आज आपण या ठिकाणी समोर बघतोय म्हणून मी त्याला इथल्या इथे करायला लावतो. मी त्याला सांगतो बघा या ठिकाणी, सर्च सर्च लेटेस्ट 5 न्यूज अबाउट एआय अँड create new Google sheet for store news.
प्रत्येक रोला सेपरेट न्यूज असली पाहिजे. इच न्यूज शुड बी ऑन सेपरेट रो. मी त्याला सिंपल सांगितलं की गुगल शीट बनव, त्याच्यात प्रत्येक न्यूजचा एक सेपरेट रो क्रिएट कर. ठीक आहे, सिंपल टास्क आहे. आता इथे तो काम करतोय बघा, म्हणजे तो आता लेटेस्ट 5 न्यूज शोधून आणेल आणि आपल्या गुगल शीटमध्ये एक नवीन शीट बनवेल आणि त्याच्यामध्ये हे सगळं स्टोअर करेल. त्याला आपण ऍक्सेस दिलेला आहे सगळा आपल्या गुगल ॲपचा, त्यामुळे तो त्या पद्धतीने काम करेल. बघा आता मी इथे त्याला टास्क दिला आणि आता टास्क परफॉर्म करायला त्याने सुरुवात केली. बघा आता तो थिंकिंग करतोय की त्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे. इथे तो आता सर्च करतोय पहिल्यांदा गुगलवर जाऊन. 5 न्यूज त्याला एआयच्या ज्या काही सापडतील आता त्या तो पहिले घेऊन येईल. मग तो त्यानंतर गुगल शीटवर जाईल आणि एक नवीन गुगल शीट आपल्यासाठी तो तयार करेल. त्या गुगल शीटमध्ये या सगळ्या 5 न्यूज ज्या आहेत त्या स्टोअर करेल. बघा तो आता शोधून आणले त्याने. आता तो गुगल शीटमध्ये वर्क करतोय बघा, वर्किंग ऑन गुगल शीट. आता एक नवीन शीट तो क्रिएट करतोय आणि त्या 5 ज्या काही त्याने न्यूज शोधल्या त्या त्याने गुगल शीटमध्ये आता टाकल्या आहेत. आणि हे गुगल शीट पूर्ण क्रिएट झालं की मग आपल्याला ते समोर दाखवेल. आता इथे कुठलेही टास्क तो करू शकतो. तुम्ही तुमचं कुठलंही काम त्याला सांगू शकतात की जे तुमच्या बिहाफ. आता हा टॅब मी बंद जरी करून दिला तर बॅकग्राऊंडला हे सगळं करत राहणार आहे. म्हणजे गरज नाहीये की इथे आपण त्याला टास्क दिल्यानंतर कंटिन्यू त्याच्या समोरच बसून राहायचंय. तुम्ही टास्क देऊन सोडून द्या. तुमचा कॉम्प्युटर हवं तर बंद करून टाका. इथे तुमचा एक क्लाउड कॉम्प्युटर तयार होत असतो, म्हणजे गुगलच्या सर्व्हरमध्ये एक तुमचा कॉम्प्युटर सेपरेट क्रिएट होतो आणि तो तुमच्यासाठी काम करतो आहे. आणि तुमचे जे ऍप्स आहेत त्या अर्थातच ऑनलाईन आहेत क्लाउडवर आणि त्या ऍप्सला आपण त्याचा ऍक्सेस दिलेला आहे आणि तो तिथे जाऊन तो सगळा डेटा वगैरे स्टोअर करून ठेवेल. म्हणजे समजा हा टास्क मी देऊन बंद करून दिला कॉम्प्युटर आणि मी निवांत जाऊन झोपलो आणि नंतर जेव्हा मी केव्हा थोड्या वेळाने बघेल त्यावेळेला मला हा सगळा टास्क जो आहे तो पूर्ण झालेला या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे आता हा जो टास्क आहे हा बॅकग्राऊंडला होत असतो. बघा त्याने तयार करून दिला. बघा आता तो लेटेस्ट न्यूज नावाचा त्याने गुगल शीट क्रिएट केलाय आणि त्याच्यामध्ये त्याने ही समरी दिली. बघा 5 न्यूज त्याने ह्या शोधल्या आहेत आणि या 5 न्यूज त्याने या शीटमध्ये ठेवल्या आहेत. आता आपण ते शीट ओपन करून बघूयात. मी इथे क्लिक करतो बघा, ते जे गुगल शीट आहे ती इथे ओपन होईल आणि हे माझं गुगल शीट आहे बघा. हे माझ्या ड्राईव्ह मध्ये स्टोअर केलंय त्याने. आता माझा गुगल ड्राईव्ह जो आहे त्याच्यात लेटेस्ट एआय न्यूज या नावाने ही शीट त्याने क्रिएट केलेला आहे आणि 5 लेटेस्ट न्यूज त्याने शोधून आणल्या आणि ज्या आपल्या समोर आहेत आणि त्या न्यूज बद्दलचं सगळं डिटेल जे आहे ते तुमच्या समोर दिसतंय. त्यांनी सोर्स वगैरे सगळं सांगितलं की ही न्यूज कुठून आणली वगैरे. अशा पद्धतीने आता तो तुमच्यासाठी काम करू शकतो. खूप सारे कामं तुम्ही त्याला देऊ शकतात. म्हणजे तुम्ही त्याला सांगू शकतात की माझ्या ईमेलवर जाय, तिथे मला जे लेटेस्ट ईमेल येतील आलेल्या ईमेलला तू अनालाइज कर. तुम्ही हवं तर त्याला कुठे स्टोअर करायचं असेल गुगल शीटमध्ये स्टोअर कर. त्याच्यासाठी रिप्लाय ड्राफ्ट करून ठेव. आता इथे एक सिक्युरिटी पर्पजसाठी काय असतं बघा, तो ईमेल डायरेक्ट पाठवणार नाही. तो ड्राफ्ट क्रिएट करून तुमच्या जीमेल अकाउंटवर ठेवून देईल. तुम्ही नंतर जेव्हा केव्हा बघणार तेव्हा तुम्ही ते सगळे ड्राफ्ट चेक करणार आणि मग मॅन्युअली तुम्हाला ते सेंड करावे लागतील. म्हणजे परस्पर तो पाठवायचं काम नाही करणार. तो तुमच्यासाठी ड्राफ्ट वगैरे करून रेडी ठेवेल. तुम्ही नंतर त्याला फक्त सेंड करून प्रत्येक ईमेल सेपरेट पाठवू शकतात. आता याच्यामध्ये हे बाकीचे जे फीचर्स आहेत जसं शेड्यूल आहे, स्किल्स आहेत, म्हणजे हे सगळं तुम्हाला तुम्ही जर क्लॉड यूज करत असाल, अँथ्रोपिकचा क्लॉड, बिलकुल त्याच्यासारखे हे फीचर्स तुम्हाला दिसतात बघा. अँथ्रोपिकचा जो क्लॉड आहे त्याच्यामध्ये स्किल्स आपल्याला क्रिएट करता येतात. त्याला आपण एक्सटर्नल ऍप जे आहे ते एमसीपी द्वारे कनेक्ट करू शकतो. हे सगळे फीचर जे आहेत ते तुम्हाला त्याच पद्धतीने दिसतात जसं क्लॉडवर आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही क्लॉडवर ज्या गोष्टी करत होतात त्या सगळ्या तुम्हाला आता जेमिनीवर करता येऊ शकतात. तुम्हाला जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी पुढची व्हिडिओ हे पुढचे फीचर जे आहेत स्किल्स, शेड्यूल आणि बाकीचे ऍप कनेक्टेड म्हणजे एमसीपी वगैरे कसा कनेक्ट करायचा याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. कमीत कमी 50 कमेंट्स मला या ठिकाणी हव्या आहेत. तर 50 कमेंट्स मला या व्हिडिओमध्ये मिळाल्या तर मग मी तुम्हाला स्किल्स कसे क्रिएट करायचे, शेड्यूल कसा करायचा टास्क, त्याचबरोबर एमसीपी द्वारे आपण एक्सटर्नल ऍप्स कसे कनेक्ट करायचे आणि कसे ऍक्सेस करायचे हे आपण बघणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला गुगल स्पार्क काय भानगड आहे, कशा पद्धतीने तो अवेलेबल झालाय त्याविषयी बेसिक माहिती मी तुम्हाला दिली आणि त्याचबरोबर आपण गुगलमध्ये जेमिनीमध्ये व्हिडिओ ऑप्शन आपल्याला आता अवेलेबल झालेला आहे आणि त्या व्हिडिओ ऑप्शनच्या द्वारे आपण एक व्हिडिओ देखील या ठिकाणी क्रिएट करून बघितली. पद्धतीने जेमिनीचा स्पार्क ऑप्शन हा फक्त आपला एक चॅटबॉट राहिलेला नाहीये, तर आता जेमिनी हा आपला एक असिस्टंट सारखा काम करतोय.
म्हणजे तुम्ही जसं तुमच्या एखाद्या असिस्टंटला कामाला लावू शकतात आणि वेगवेगळे कामं त्याला तुम्ही करायला देतात, अगदी तशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे टास्क या स्पार्कला द्या आणि तो तुमचे कामं जे आहे ते करून ठेवेल तुमच्यासाठी आणि अशा पद्धतीने आपलं बरचसं काम जे आहे ते सोपं होणार आहे. मला असं वाटतं की 100% हा बिझनेस पर्पजसाठी उपयुक्त ठरणारा असा फीचर आहे आणि भारतात तो उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला त्याची खूपच चांगल्या प्रकारे मदत देखील होणार आहे. म्हणजे आपले जे रुटीन वर्क आहेत रोजचे, ते या ठिकाणी Google जेमिनी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. चला आपण या ठिकाणी आता थांबतो आहोत, पण तूर्त थांबण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा सांगतो की तुम्ही कमेंट करा, लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो आणि मराठी भाषेमध्ये आपल्याला AI शिकण्याचा आनंद जो आहे तो या ठिकाणी एक और असतो, जो तुम्हाला या ठिकाणी आमचा द्यायचा प्रयत्न आहे. चला आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.